आज आपण बनवणार आहोत पावभाजी आणि हे त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण येथे घेतलेलं आहे। आपण आता सर्व भाज्या धुवून कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत आणि 2 शिट्ट्या येईपर्यंत आपण त्या शिजवून घेणार आहोत। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट पहिली बनवून घेणार आहोत आणि नंतर मग टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहोत। आपल्या भाज्या सर्व उकडून आपण स्मॅश केलेल्या आहेत। टोमॅटो प्युरी देखील तयार आहे आणि आलं लसूण पेस्ट। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। आलं लसूण पेस्ट आपण परतून घेणार आहोत। टोमॅटो पेस्ट आपण टाकणार आहोत आणि यामध्ये किसलेलं बीट थोडंसं टाकणार आहोत। आता आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता। चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि यामध्ये आपण आपल्या भाज्या घालून घेणार आहोत। साधारण 4 ते 5 मिनिटं या भाज्या चांगल्या हलवून घेणार आहोत मसाल्यामध्ये, जेणेकरून मसाल्याचा रंग पूर्ण भाजीमध्ये उतरेल। आपल्या भाज्या मसाल्यामध्ये छान प्रकारे मिक्स झालेल्या आहेत। आता आपण ज्या भाज्यांचं पाणी उकडलेलं होतं तेच पाणी यामध्ये घालणार आहोत। दुसरं पाणी यामध्ये मिक्स केलेलं नाही आपण। आणि तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे भाजीला। आणि तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी किती छान प्रकारे तयार झालेली आहे।